नमस्कार. मी माझा अल्पशा परिचय करून देतो. माझं नाव भोंडे एकनाथ रघुनाथ, राहणार पिंपळगाव माळवी, अहिल्यानगर येथील रहिवासी असून मी शुभम कॉम्प्युटर, चेतना कॉलनी, दांगटमाळा, नवनागरपूर, अहिल्यानगर या ठिकाणी कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेत आहे. कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेण्यासाठी मला आता सध्या खूप आवश्यकता आहे, कारण नवीन तंत्रज्ञानानुसार जे आताचे जे नवीन टॅली, एक्सेल, वर्ड या संदर्भात प्रशिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. मी सध्या जॉब करीत असून सुद्धा मला याची म्हणजे आवश्यकता. कुठं जॉब वगैरे करतात ते पण सांगतो. मी अहमदनगर जिमखाना MIDC या ठिकाणी मॅनेजर म्हणून या पदावर काम करीत आहे. त्याचप्रमाणे मला आज जी माहिती आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, त्यासाठी मी शुभम कॉम्प्युटर या ठिकाणी क्लास लावले आहे. या क्लास लावण्याचा माझा उद्देश असा आहे की मला त्यापासून सगळं टॅलीमध्ये सगळं जे असेल ते त्या पद्धतीने प्रशिक्षण मिळत आहे. प्रशिक्षण यासाठी घेत आहे की मला जे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे, त्या पद्धतीने ज्या क्षेत्रामध्ये आपण जे कार्य करत आहोत ते क्षेत्र आपल्याला खूप महत्त्वाचे असल्यामुळे मी हा शुभम कॉम्प्युटर या ठिकाणी क्लास लावलेला आहे. क्लास लावलेला असताना सरांनी आम्हाला चांगले प्रशिक्षण देत आहेत. त्याचप्रमाणे आमच्या प्रश्नाचे जे काही आम्हाला अडचण येत असेल त्या प्रश्नाची उत्तरेही ते व्यवस्थित आम्हाला समजून सांगतात. समजून सांगितल्यानंतर त्याच्यावर आम्ही सर्व विद्यार्थी आणि मी स्वतः सगळेजण व्यवस्थित असं त्याच्यावर अभ्यास करून त्या पद्धतीने आमचे टॅलीचे, वर्डचे असू द्या किंवा कुठले प्रश्न असू दे, त्या प्रश्नावर व्यवस्थित सर आम्हाला समजून सांगतात. त्याचप्रमाणे जे प्रशिक्षण आपल्याला घ्यायचे आहे ते आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. ते जर प्रशिक्षण आपण घेतले नाही तर भविष्यात काळामध्ये याच्यावरती आपल्या परिणाम होऊ शकतो, किंवा ते न घेतल्यामुळे आपल्याला जे नवीन तंत्रज्ञान शिकण्यास मिळणार नाही. तर त्याप्रमाणे मी ते प्रशिक्षण घेत आहे. आणि सर सुद्धा एकदम चांगले आम्हाला शिकवत आहेत. शिकवण्याबरोबरच ते आध्यात्मिक ज्ञानाचाही, उदाहरणार्थ भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या विषयावर पण आम्हाला ते बोध देत असतात. त्या बोधाप्रमाणेच आपल्याला पुढे जावायचे असते. हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसारच पुढचं आपलं परिवर्तन होत असतं जीवनामध्ये. त्यामुळे प्रशिक्षणाला धरूनच ते आम्हाला भगवद्गीतेविषयी ज्ञान, उदाहरणार्थ श्रीकृष्णाचे उदाहरण, रामायण महाभारताचे उदाहरण त्या प्रशिक्षणाला धरूनच ते देत असतात. त्यामुळे तो आम्हाला एकदम आत्मसात होते. आत्मसात झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि त्यानुसारच आम्हाला जे प्रशिक्षण मिळतं त्याप्रमाणे प्रशिक्षणावर पण आम्ही जोर देतो. ह्या पद्धतीने आमची सध्या चालू आहे. त्याचप्रमाणे मला आता परीक्षा दिली आहे. मी परीक्षा देण्याच्या आधी माझ्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले होते. आता मी बऱ्याच दिवसापूर्वी परीक्षा दिली होती कॉम्प्युटरची, परंतु आता जे ज्ञान नवीन आल्यामुळं थोडं आत्मसात करण्याची आणि परीक्षा देण्याची क्षमता माझ्यामध्ये थोडीशी सरांनी चांगल्या प्रकारची निर्माण करून दिली. त्याचप्रमाणे परीक्षा देताना माझ्या मनामध्ये असं वाटलं की मी पास होतो का नाही, पास मार्क पडतात का नाही मला, हा माझ्यामध्ये